जो इतरांना कंट्रोल करतो तो शक्तिशाली असतो, पण ज्याला स्वतःला कंट्रोल करता येतं तो त्याच्याही पेक्षा जास्त शक्तिशाली असतो। तुम्ही ज्या प्रवासामध्ये आहात, तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या मागे, ध्येयाच्या मागे धावताय, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तर या क्षेत्रामध्ये असताना तुम्ही इतरांना कंट्रोल करण्याऐवजी तुमचं स्वतःवरती कंट्रोल असणं हे फार आवश्यक असतं। कारण पावलापावलावरती लोक तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला कंट्रोल करता येतं त्यावेळेला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी आणि तुमचं भविष्य तुमच्या कंट्रोलमध्ये येतं, तुमचं नशीब तुमच्या कंट्रोलमध्ये येतं। मग याबद्दल नक्की विचार करा। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल। फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी। आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टीबद्दल बोलणार आहे किंवा त्या तुमच्या डाऊटबद्दल बोलणार आहे जो मला परवाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खूप जास्त प्रमाणात विचारण्यात आला। परवा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता अभ्यासातलं सातत्य आणि नियोजन, त्याचबरोबर जी तलाठी भरती आलेली आहे त्याच्याबद्दलची अपडेट। एकाच वर्षामध्ये मुलं 5-6 परीक्षा कसे काय पास होतात किंवा 5-6 पदांवरती त्यांची निवड कशी काय होऊ शकते, एकच विद्यार्थी एका वर्षामध्ये एवढ्या पदांवरती सिलेक्ट होतो असं झालेलं आहे। तर मग हे कसं काय शक्य होतं याच्याबद्दलचा तो व्हिडिओ होता। तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या, कारण त्याच्यातून तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी किंवा तुमच्या अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी खूप गोष्टी ज्या आहेत त्या माहिती होतील। त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर त्याच्यावरती खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून हे विचारलं की मॅम तलाठीचा प्लॅन तर द्या, पण त्याचबरोबर काही स्टुडंट असे होते ज्यांना कंबाईंड आणि तलाठी याच्यामधलं काय फोकस करावं हे कळत नव्हतं। बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या माध्यमातून जिथे जिथे त्यांना म्हणजे जिथून त्यांना असं वाटलं की ते माझ्यापर्यंत पोहोचू शकतात त्या माध्यमातून त्यांनी हे विचारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आत्ता मी जे बोलणार आहे कंबाईंड 2023 की तलाठी भरती की दोन्हीचा एकत्र अभ्यास करता येईल या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही 2023 ची कंबाईंड देणार असाल किंवा जर तुम्ही तलाठी भरती करणार असाल किंवा काहीही करून तुम्हाला नोकरी मिळवायची हा एक प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तुमची ड्रीम पोस्ट मात्र वेगळी आहे, या दोन्ही समस्या तुमच्या समोर असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। सगळ्यात पहिला मुद्दा, ज्यांनी 180 डेज चॅलेंज फर्स्ट डे पासून फॉलो केला आहे त्यांनी बिलकुल निश्चिंत राहायचं, त्यांना बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण तलाठी भरतीसाठी असणारा जो 50 प्रश्नांचा म्हणजे 100 मार्कांचा जो सिलेबस आहे तो तुम्ही ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे। कारण 180 डेज चॅलेंज जेव्हा सुरू झालं 1 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत अभ्यासातला प्रमुख विषय जो होता तो होता मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर। हे दोन विषय होते आणि हे दोन्ही विषय तुम्हाला तलाठी भरतीसाठी पाहायला मिळतात। आणि जेव्हा मी चॅलेंज सुरू केलं बऱ्याच जणांना असं वाटतं की कशासाठी मराठी इंग्लिश आणि तेही आत्तापासून का करायचं, पण जेव्हा नवीन सिलेबस आला तेव्हा स्टुडंट्सना कळलं की अरे हां, मॅमनी जे दिलं होतं ते योग्य होतं, कारण पुढे जाऊन आपल्याला मेन्स द्यायची आहे आणि आता मेन्सला 50-50% आहे मराठी आणि इंग्लिशला। त्याच्यामुळे अर्थातच तिकडेही तुम्हाला 100 मार्कांची जी तयारी आहे, 100 म्हणण्यापेक्षा 200 मार्क्सची तयारी, 100 प्रश्नांची तयारी ती त्या दोन विषयांमधून करायची होती। आणि इकडे सुद्धा जेवढा तुमचा सिलेबस आहे तलाठी भरतीचा किंवा जे 4 ग्रुप आहेत, 4 सब्जेक्टमध्ये जे डिवाइड केलेला आहे त्याच्यामधला अर्धा म्हणजे 50% पार्ट हा तुमचा अगेन मराठी आणि इंग्लिशचा आहे। आणि त्याच्यामुळे ज्यांनी हे फॉलो केलं त्यांना 100% त्याचा फायदा इकडच्या एक्झामला होणार आहे। भले तुम्ही फक्त कंबाईंड फोकस करत असाल किंवा तुम्ही कंबाईंड आणि तलाठी फोकस करत असाल किंवा तुम्ही फक्त तलाठी फोकस करत असाल, ज्यांनी हे फॉलो केलं ते 100% फायद्यामध्ये आहेत, कारण ते इतरांपेक्षा खूप पुढे आहेत। बाकीच्यांना तेवढं अंतर पार करून जायचं। तर ज्या लोकांना माहितीच नाही की मी कशाबद्दल बोलते त्यांच्यासाठी फक्त अपडेट म्हणून सांगते, जर तुम्ही कंबाईंड 2023 ची तयारी करत असाल तर मी 180 डेज चॅलेंज म्हणून एक चॅलेंज सुरू केलेला आहे, जिथे मी तुम्हाला वीकली टास्क देते किंवा मी म्हणेन की मंथली टास्क देते। त्याचा आपण वीकली परत पाहतो की आठवड्यामध्ये काय काय कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर डेली सुद्धा ते टार्गेट जे आहे दिवसभरामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे ते मी सकाळी तुम्हाला सेंड करत असते। दिवसभर तुम्ही तो अभ्यास कंप्लीट करायचा असतो, एक प्रॉपर प्लॅन जिथून तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट होईल, जिथे तुमची रिव्हिजन कंप्लीट होईल, जिथे तुमचे PYQ सोडून होतील, जिथे तुमचं प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सोडून होतील आणि जे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे सोडवलेले आहेत त्याचं जे तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे ते रिवाइज करायला पण तुम्हाला वेळ मिळेल, अशा पद्धतीने एक प्रॉपर प्लॅन दिलेला आहे जो की एप्रिलमध्ये होणारी 2023 ची जी कंबाईंड ग्रुप B आणि C असेल त्याच्यासाठीचा आहे।
तो प्लॅन जो आहे तो तुम्हाला वॉरियर ऑफिसर या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतो. वॉरियर ऑफिसर हा त्याचा ID आहे. तुम्ही टेलिग्रामला जाऊन सर्च करू शकता किंवा मग या आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल, तिथून सुद्धा तुम्ही तो जॉईन करू शकता. आता आपण येऊयात या मुद्द्याकडे की कंबाईन आणि तलाठी यांची एकत्र तयारी करता येईल का. तर अर्थात या प्रश्नाचं उत्तर हो असंच असणार आहे. कारण प्रॅक्टिकली जरी बोलायला गेलं किंवा अगदी आपण ऑप्टिमिस्टिक बनून म्हणजे अगदी आशावादी म्हणून जरी बोलायला गेलो तरी दोन्ही अँगलनी या प्रश्नाचं उत्तर हो असंच येतं. तुम्ही दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रपणे करू शकता, 100% करू शकता. फक्त तुम्हाला व्यवस्थितपणे नियोजन करावं लागेल, तुम्हाला स्वतःच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहावं लागेल आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तुम्हाला काही बाबतीमध्ये स्वतःला कंट्रोलसुद्धा करावं लागेल आणि हे तुम्हाला जमलं तर डेफिनेटली तुम्ही हे करू शकाल. तुम्ही जर आत्ता रिसेंटली आलेले रिझल्ट किंवा ज्या काही मेरिट लिस्ट आलेल्या आहेत आयोगाकडून त्या जर पाहिल्या तर तुम्ही पाहिलं असेल ASO 2021चे जे टॉपर आहेत विशाल सर, आय थिंक विशाल चौधरी असं त्यांचं नाव असेल, तर ते तलाठी या पदावरती कार्यरत आहेत. तलाठी या पदावरती कार्यरत असताना त्यांनी MPSCचा अभ्यास केला, कुठल्याही शहरामध्ये न जाता आणि जिथे त्यांचं जॉब आहे त्याच ठिकाणी राहून त्यांनी कामासोबत अभ्यास केला आणि त्यांनी ASOमध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपर येऊन दाखवलेला आहे, रँक 1 मिळवून दाखवलेली आहे. तुम्ही म्हणाल की जॉब करत करत तर कोणी पण पास होऊ शकतं, एका वेळेला मी 2 परीक्षांचा कसा अभ्यास करणार. थोडा विचार करा, ज्यावेळेला एक व्यक्ती काम करत आहे त्या व्यक्तीच्या कामाचा आणि या अभ्यासाचा दूर दूरवर संबंध नसतो. त्यांचं काम कम्प्लिटली वेगळं आहे आणि त्यांचा जो अभ्यास आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तुम्हाला तर सेमच गोष्ट करायची आहे ना, फक्त काही सब्जेक्ट वेगळे असतील जे इकडचे तुम्हाला इकडे म्हणजे थोडंसं तुम्हाला शिफ्ट करावं लागेल की चला मी आत्ता म्हणजे मराठी इंग्लिश मी वाचत नाही आहे पण ते मला करावं लागते कारण इकडे मला प्रीला नाही आहे पण तलाठी भरतीला आहे, करेक्ट. तर या गोष्टी पण एक तुम्ही फ्लोमध्ये असता. ज्यावेळेला एखादी व्यक्ती जॉब करते ना त्यावेळेला तिचा फ्लो किंवा आपण जे म्हणतो ना की म्हणजे तुमचं जे हे असतं आपण बोलताना म्हणतो ना बऱ्याचदा की माझी लिंक तुटते, तर ते बऱ्याचदा होत असतं. कारण ज्यावेळेला तुम्ही जॉब करत असतात तिथले काही टेन्शन्स असतात, तिथल्या जबाबदाऱ्या असतात, त्या गोष्टी वेगळ्या असतात. ते करत करत जर एक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये टॉप करू शकत असेल विदाऊट एनी क्लास, कुठल्याही शहरामध्ये न जाता, कुठल्याही मोठ्या लायब्ररीमध्ये न जाता, तर नक्कीच तुम्ही फक्त अभ्यास करताय तर तुम्ही डेफिनेटली हे करू शकता. फक्त तुम्हाला स्वतःला थोडीशी शिस्त लावून घेण्याची गरज आहे. मग जर तुम्ही कंबाईन आणि तलाठीचा जर विचार केला तर तुम्हाला कुठले गोष्टी पाहायला मिळतात. एक तर मराठी इंग्लिश तुम्हाला तलाठीसाठी स्पेसिफिकली हे करायचंच आहे. आणि का करायचं आहे, कारण मराठीचे 25 प्रश्न असणार आहेत, इंग्लिशचे 25 प्रश्न असणार आहेत, याला आहेत 50 मार्क्स, याला आहेत 50 मार्क्स. जस्ट इमॅजिन करा 100 मार्क्सचं तुमचं पोर्शन आहे इथे आणि हे जे काही 100 मार्क्स आहेत तुमचे ते मार्क्स म्हणजे या 100 मार्क्ससाठी तुम्हाला मेहनत किती घ्यायची आहे, खूप थोडी घ्यायची आहे. ज्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग नाही आहे त्यांना ॲक्च्युली इंग्लिशची भीती वाटते, पण जे काही प्रश्न येणार आहेत तलाठी भरतीसाठी इंग्लिशचे ते एवढेही अशा लेवलचे नसतात की ते तुम्हाला येणारच नाहीत. तुम्ही कंबाईनची तयारी करताय तर त्या लेवलचे इंग्लिशचे क्वेश्चन्स हे तुम्हाला आलेच पाहिजेत. आणि आणखी एक गोष्ट की हा एक सब्जेक्ट असा आहे जो बऱ्याच विद्यार्थ्यांना या स्पर्धेतून बाहेर काढत असतो. त्याच्यामुळे जर या विषयावर तुमची कमांड आली तर 100% तुमचे पास होण्याचे, सिलेक्ट होण्याचे चान्सेस फार वाढतात. मग आता तुम्ही ठरवायचे की हा जो बाकीच्यांचा वीक पॉईंट असतो तो तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट बनवून घ्यायचा आहे की हे मला येत नाही म्हणून सोडून द्यायचं आहे. शिवाय या 2 विषयांच्या बाबतीमध्ये आणखी एक प्लस पॉईंट तुमच्याकडे असतो, तो म्हणजे मराठीसाठी सुद्धा तुम्ही किमान एक पुस्तक आणि इंग्लिशसाठी सुद्धा तुम्ही किमान एकच पुस्तक जरी रेफर केलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे कुठलंही एकच बुक घेतलं आणि ते बुक जर तुम्ही कम्प्लिटली प्रॉपरली व्यवस्थितपणे अभ्यासलं, मॅक्झिमम क्वेश्चन्सचा सराव केला तर तुमचा 100% रिझल्ट येतो. त्याच्यासाठी तुम्हाला जसं तुम्ही इकडे कंबाईनला किंवा इतर याच्यासाठी म्हणजे इतर विषयांसाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त सोर्सेस पाहावे लागतात, तसे तुम्हाला इथे नाही पाहावे लागत. कारण तुम्ही कुठल्याही प्रकाशनचं बुक घेतलं मराठी व्याकरणमध्ये जे काही म्हणजे आता तुम्ही संधी हा टॉपिक अभ्यासत असाल, स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी सेमच आहे. कुठल्याही बुकमध्ये जा, मराठी व्याकरण बदलत नाही. इंग्लिशच्या बाबतीत जा, सेमच गोष्टी आहेत. फक्त मराठी इंग्लिशसाठी जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला 180 डेज चॅलेंजसाठी सांगितली होती ती स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही फायद्यात राहाल. जर तुम्हाला इंग्लिश अवघड जात असेल तर काय होती ती स्ट्रॅटेजी, ज्यावेळेला तुम्ही मराठीचा एखादा टॉपिक अभ्यासत आहात त्याच्यासोबत पॅरलली इंग्लिशचा टॉपिक अभ्यासा. बरं, याच्यामध्ये आणखी एक आहे,
जितकं डीपमध्ये किंवा जेवढे सगळे टॉपिक तुम्ही कंबाईंडसाठी केले ते सगळे टॉपिक इकडे करण्याची गरज आहे का? नाही. तुम्हाला इंग्लिशचा प्रत्येक टॉपिकच करावा लागेल असं नाही, कारण तिकडे तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तिकडे करणं भाग होतं, पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला ठराविक टॉपिक करायचे आहेत. इथे तुम्हाला जास्त तुमचं स्ट्रॉंग काय बनवायचं आहे? वोकॅब. मराठीच्या बाबतीत असेल किंवा इंग्लिशच्या बाबतीत असेल, शब्दसंग्रह तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि शब्दसंग्रहासाठी आपण काय करतो? डेली 5 शब्द मराठीचे, डेली 5 शब्द इंग्लिशचे मी तुम्हाला टेलिग्रामवरती सेंड करत असते सकाळी, ज्यावेळेला मी तुम्हाला टार्गेट देते. आणि ते जे शब्द आहेत, म्हणजे तुम्ही विचार करा ना, दिवसाला तुमचे मराठीचे 5 होत आहेत, तर इथून पुढे जर तुम्ही 2 महिने काउंट केले तर 2 महिन्यामध्ये तुमचे किती शब्द होतात? 60 दिवसांचे प्रत्येक दिवसाला 5. कॅल्क्युलेशन करून बघा, इंग्लिशचे प्रत्येक दिवसाला 5, असे 60 दिवसांचे किती होतात? आणि हे शब्द काय फक्त म्हणजे आलेत, मॅमनी पाठवलेत, झालं, मी सकाळी वाचले, सोडून द्यायचं, असं करायचं का? नाही. ते शब्द तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आणि ते जे शब्द आहेत ते दिवसभर तुम्हाला वापरण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही ते वापरता त्यावेळेला ते तुमच्या अधिक चांगले लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल, त्राटिका हा शब्द माझ्यासाठी कम्प्लिटली नवीन होता, पण जेव्हा मी त्याचं मिनिंग पाहिलं की त्राटिका म्हणजे भांडखोर स्त्री, ज्यावेळेला पण कधी माझ्यासमोर कोणी असं, म्हणजे मी कधी कुठे भांडताना एखाद्या स्त्रीला पाहिलं किंवा मे बी टी व्ही पाहताना पाहिलं, तर लगेच तिथे त्राटिका हा शब्द मला आठवत होता. जरी मला तो आठवत नसेल तरीसुद्धा मी माझी जी डायरी होती ती ओपन करायची, त्याच्यामध्ये पाहायचे की हां, या शब्दाचं मिनिंग काय, म्हणजे भांडखोर स्त्रीला काय म्हणतात, आपण काहीतरी वाचलं होतं, तो शब्द उचलायचा, त्या स्त्रीला ते नाव द्यायचं, झालं. अशा पद्धतीने खूप सगळे शब्द तुम्ही डे टू डे लाईफमध्ये, खूप सगळे म्हणण्यापेक्षा जे आहेत, जे पण मी सेंड करते, प्रत्येक शब्द तुम्ही डेली तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकता आणि त्याच्यातून तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल आणि मग ज्यावेळेला एक्झाममध्ये प्रश्न येतील तुम्ही इझिली ते टॅकल करू शकाल. हा झाला मराठी इंग्लिशचा पार्ट. आता आपण अशा सिलेबसकडे येऊया ज्याचा तुम्हाला, म्हणजे तुम्ही तलाठीसाठी केलं, कंबाईंडला पण त्याचा थोडाफार फायदा होईल, कंबाईंडसाठी केलं तर तलाठीला त्याचा भरपूर फायदा होईल. ते सब्जेक्ट कुठले आहेत? एक तर गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता बेसिक गोष्टी आहेत. इथे पण तुम्हाला फार मोठं काही असं हे नाही करायचं की गणित बुद्धिमत्तेचं एक्सपर्ट बनायचं, तिथे जाऊन तुम्हाला PhD वगैरे करायचं, असलं काही करायचं नाही आहे. इथे काय आहे? बेसिक गोष्टी आहेत. जे काही तुमच्या गणिताच्या बेसिक क्रिया असतात, मूलभूत क्रिया ज्याला तुम्ही म्हणता, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, याच गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे शिकून घ्यायच्या आहेत. आणि गणितातले जे काही छोटे मोठे टॉपिक आहेत जे की जनरली विचारले जातात, जसे की काळ, काम, वेग आहे, हे तुम्हाला कंबाईंडसाठीही करावं लागणार आहे, तलाठीसाठीही करावं लागणार आहे. फरक फक्त काय आहे की इकडे तुम्हाला स्पीड, म्हणजे दोन्हीकडे स्पीड मेंटेन करावा लागतो. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धती थोडी वेगळी असते, पण ॲज कम्पेअर टू कंबाईंड इकडे तुम्हाला थोडेसे इझी लँग्वेजमध्ये प्रश्न विचारलेले असतात. बरेचसे प्रश्न हे सरळ सरळ दिलेले असतात, पाहता क्षणी तुम्ही त्याची उत्तर देऊ शकता. 25 प्रश्न आहेत. बरेच विद्यार्थी 25 पैकी 25 मार्क्स त्याच्यामध्ये मिळवतात. फक्त बेसिक स्ट्रॉंग करण्याची गरज आहे तुम्हाला. आणि जो आपण 180 डेज चॅलेंज प्लॅन घेतो आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला एका सब्जेक्टसाठी, म्हणजे एका टॉपिकसाठी 3 दिवस दिलेले आहेत. मग जर एका टॉपिकसाठी 3 दिवस दिले ज्याच्यामध्ये तुम्ही बेसिक पण करताय, ॲडव्हान्स पण करताय, PYQ पण करताय, तर तिथे तुमचं मॅथ्स रिजनिंग ऑलरेडी स्ट्रॉंग बनतं आहे. त्याचा तुम्हाला इकडे फायदा होणार आहे. हे सगळं मी कोणासाठी सांगते? जे विद्यार्थी कंबाईंड सोबत तलाठीची तयारी करायचं म्हणतात त्यांच्यासाठी. स्पेसिफिक तलाठी ज्यांना करायचं आहे की फक्त आणि फक्त तलाठीची तयारी करत आहे त्यांच्यासाठीचा प्लॅन जो आहे तो प्लॅन मी तुम्हाला देईन. जसं की डेली टार्गेट असतात त्या पद्धतीने. आय डोंट नो की मी डेली देऊ शकेन की नाही, पण मी प्लॅन बनवेन आणि वीकली प्लॅन तुम्हाला सेंड करेन. तो जो आहे तो आठवड्याचा प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता. कुठे मिळेल? आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच तो मिळेल. शक्य झालं तर व्हिडिओच्या माध्यमातून देईन, पण जसं मी यापूर्वी सांगितलं की PSI मेन्सच्या बॅचसोबत थोडी बिझी असल्यामुळे इकडे देणं ते मला शक्य होणार नाही. जर झालं तर मी निश्चितपणे वेळ काढून तो देण्याचा प्रयत्न करेन. झालं. मग गणित बुद्धिमत्ता तुम्ही कंबाईंडसाठी करताना ते टॉपिक एवढं स्ट्रॉंग करा की त्याच्यामधली जे काही अशी बेसिकवाली गणितं येतील किंवा तलाठी लेवलची गणितं येतील ती तुम्हाला इझिली सुटली पाहिजेत. कसं कळेल तुम्हाला आपल्याला येते की नाही? तलाठीचे जे पाठीमागचे पेपर्स आहेत ते पेपर्स घ्यायचे. ऑनलाईन पेपर झालेत, पण त्याची PDF तुम्हाला टेलिग्रामवरती अवेलेबल आहे बऱ्याचशा चॅनल्सला. तर हवं तर मी ती PDF तुम्हाला फॉरवर्ड करून ठेवीन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मोर दॅन 1000 पेजेसची काहीतरी ती एक PDF आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत तलाठीला जे विचारलेले प्रश्न आहेत, आय थिंक मागे जी तलाठी भरती झाली त्यावेळेला, तर ते सगळे प्रश्न तुम्हाला मिळतील. आणि मग त्या प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीने प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांना टॅकल करण्या इतपत माझा अभ्यास आहे का. ठीक आहे, तर त्याच्यातून तुम्ही ते करू शकाल. आता आपण येऊयात मूळ मुद्द्याकडे, सामान्य ज्ञान. आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला जनरली इतिहासवरचे प्रश्न येतात. इतिहासमध्ये भारत आणि महाराष्ट्राचा
तुम्ही ज्या वेळेला कंबाईंडचा अभ्यास करताय, तुम्ही इतिहास भारताचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल, तुम्ही डीपमध्ये अभ्यासता आणि जर तुम्ही तो डीपमध्ये अभ्यासला असेल तर 100% त्याचा तुम्हाला इकडे फायदा होतो. फक्त इथे एकच आहे की तुम्हाला इथे सुद्धा PYQचा आधार घ्यावा लागेल की कुठल्या अँगलनी प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला पाहावं लागेल. इथे ॲडिशन काय असेल, जर समजा इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही प्राचीन किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती प्रश्न मिळाले तर तो टॉपिक फक्त तुम्हाला ॲड करावा लागेल. दुसरा मुद्दा पंचायत राज, हे तुम्हाला आहेच, हे 100% आहे. तुम्हाला जे तुम्ही कंबाईनची तयारी करताय तर तुम्हाला पंचायत राज करावंच लागणार आहे, प्री मेन्स दोन्हीच्या दृष्टीने. तो पॉईंट तुमचा इथे आहे. तर तिकडे करताना इकडे प्रश्न काय येणार आहेत, अगदी तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन्स येणार आहेत ज्यावेळेला तुम्ही तलाठी भरती करताय. कंबाईनला तुम्हाला पंचायत राजवरती अगदी फोर लाईन्सचे क्वेश्चन्स येतात, मल्टी लाईनर क्वेश्चन्स असतात. जर तुम्ही ते टॅकल करू शकता तर 100% इकडचे वन लाईनर तुम्ही इझिली टॅकल करू शकता. फॅक्च्युअल डाटा जो आहे तो तुम्हाला इथे जास्त करण्याची गरज असते. ज्यावेळेला तुम्ही कंबाईनची तयारी करताय, फॅक्ट सोबत कन्सेप्ट कराव्या लागतील. इथे तुम्हाला फॅक्ट करणं गरजेचं आहे. राज्यघटना तुम्हाला कंबाईनला आहे, इकडे आहे, वेगळं काहीच नाही. म्हणजे त्याची आणि याची तयारी तुमची सोबत होऊन जाईल. त्याच्यानंतर भारतीय संस्कृती हा एक नवीन मुद्दा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अर्थात खूप सगळे मुद्दे आहेत, म्हणजे जर आपण अगदी सेग्रिगेट करायचं म्हटलं छोट्या छोट्या याच्यामध्ये सिलेबसला तर खूप सगळे पॉईंट पाहायला मिळतील. पण आपण हे ढोबळमानाने घेतो, ठीक आहे, की जर समजा आपण सारांश काढला त्या गोष्टीचा तर काय पाहायला मिळतो तुम्हाला, तो टॉपिक कुठला असू शकतो. मग याच्यामध्ये जे भारतामध्ये आढळणारे वेगवेगळे नृत्य प्रकार आहेत, कला वगैरे आहेत, अशावरती प्रश्न विचारले जातात. जनरली हा जो टॉपिकच आहे, विषयच आहे, तो सामान्य ज्ञान म्हणून दिला, तुमचं जनरल नॉलेज चेक करण्यासाठी असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जे प्रश्न येतात, बरेचसे प्रश्न या कुठल्याही कॅटेगरीशी रिलेटेड असतील पण ते करंटमध्ये चर्चेत असतील तर ते करंटचे प्रश्न तिथे विचारले जातील. जरी याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नसेल की चालू घडामोडी, तरी करंटचे प्रश्न येतात, वन लाईनर क्वेश्चनच येतात. सो करंट तुम्हाला इकडेही करायचे कंबाईनला आणि इकडेही करायचे, तर ते तुम्हाला त्या पद्धतीने मॅनेज करावं लागेल. देन भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आहे तुम्हाला कंबाईनला 100% आहे. आता तर त्याचं वेटेज वाढलं कारण मेन्सला पण येणार आहेत त्याचे प्रश्न. सो अर्थातच हा जो पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे. आणि याच्यामध्ये ज्यावेळेला तलाठी भरती करताय, इथे बेसिकली तुम्हाला स्टेट बोर्डची हेल्प घ्यावी लागणार आहे. इवन कंबाईनसाठी सुद्धा जे स्टेट बोर्ड करतात ना प्रॉपरली, त्यांचं सायन्सचा स्कोर चांगला येतो, कारण बरेचसे क्वेश्चन हे तुम्हाला डिरेक्टली स्टेट बोर्डमधून पाहायला मिळतात. त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्ही स्टेट बोर्ड हा तुमचा पहिला प्रेफरन्स असला पाहिजे. देन तुम्ही रेफरन्स बुककडे जायला पाहिजे. समाजसुधारक, आपण समाजसुधारक ऑलरेडी घ्यायला लागलो आहे. समाजसुधारकसुद्धा घटक तुम्हाला कंबाईनला आहे आणि इकडे आहे. मग समाजसुधारक करताना महत्त्वाचे समाजसुधारक आधी आपण घेतोय, बाकी जे आहे ते पण आपण करणार आहोत. पण महत्त्वाच्या समाजसुधारकांना आपण 2 दिवस का देतोय, 1 दिवस पूर्ण समाजसुधारक, दुसऱ्या दिवशी आपण त्याचे PYQ घेतोय. काल एक डिस्कशन चालू होतं ग्रुपवरती की हे काय चालू आहे म्हणून, असं केलं तर तुम्ही कधीच स्पर्धेतून बाहेर पडाल. एका दिवशी तुम्ही एकच समाजसुधारक घेताय, बाकीकडे मुलं एका दिवसात 10 समाजसुधारक अभ्यासून बाजूला पण ठेवतात. एका दिवशी एक समाजसुधारक देण्यापाठीमागचा हेतू काय होता हा मी कंप्लीट एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला. त्याच्यामुळे कोणाला जर असं वाटत असेल तुमचा ओपिनियन आहे तो, आय रिस्पेक्ट दॅट. बट बाकी जे मुलं करत आहेत त्यांना, म्हणजे तुमच्याकडे जर तसं तुम्ही प्रॉपरली गाईड करू शकत असाल की एका दिवसात तुम्ही 10 समाजसुधारक या पद्धतीने अभ्यासात तुमचे परफेक्ट होऊन जातील, तर डेफिनेटली तुम्ही त्यांना गाईड करा. पण तुम्ही त्यांना मिसगाईड करू नका किंवा तुम्ही त्यांना अशा द्विधा मनस्थितीत टाकून जाऊ नका की अरे हां, एका दिवशी बाकीची मुलं 10 अभ्यासतात, मी एकच समाजसुधारक अभ्यासतोय, मग मी त्यांच्या मागे आहे, मग मी काय करू. कोणाचा कॉन्फिडन्स लो करण्यासाठी हे बोलू नका. हे मी का सांगते, कारण जेव्हा एक असा मेसेज येऊन पडतो त्यावेळेला सगळी मुलं त्याच्या पाठीमागे पळतात की अरे हां, मग ते कुठेतरी डोक्यात चक्र चालू होतं. आणि तुम्हाला काय येतं किंवा तुम्ही किती केले किंवा तुमचा तो सब्जेक्ट किती स्ट्रॉंग आहे याचा विचार करण्यापेक्षा बाकीची मुलं कशी आहेत आणि ती कशी पुढे चाललेत या विचाराने तुमचा कॉन्फिडन्स तर जातो, पण त्याचा खूप मोठा दुष्परिणाम तुमच्या अभ्यासावरती होतो. तुम्ही ज्यावेळेला एक समाजसुधारक दिवसाला करताय, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचे PYQ करताय, हा समाजसुधारक तुम्ही अगदी स्ट्रॉंग करताय, अशा पद्धतीने करताय की हे तुम्हाला नंतर वाचावं लागू नये. एकदा वाचलं की बस. 10 समाजसुधारक तुम्ही एका दिवसात वाचताय, परत तुमचे 2 दिवसांनी विसरतायत, परत तुम्ही तेच घेऊन बसताय आणि एक्झामच्या दिवशी परत तुम्हाला त्यातलं काहीच नाही आठवत आहे. हे मला करायचं नाही आहे. दुसरा मुद्दा, तुम्हाला फक्त समाजसुधारक दिवसात करायचे नाही आहेत, तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या समोर बाकीचे इकॉनॉमिक्सचे टार्गेट्स आहेत, प्लस तुम्हाला करंट अफेअर्सचं करायचं आहे, प्लस तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचं करायचं आहे.
त्याला पॅरलली म्हणून समाजसुधारक घेतले. सो जो प्लॅन दिलेला आहे तो प्लॅन पूर्ण अभ्यासा आणि मी तो कम्प्लिटली फ्लेक्झिबल ठेवला आहे. मी यापूर्वीही सांगितले की तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही ॲडजस्ट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आज इकोचं एक टॉपिक आहे जो की तुम्हाला सोपा जातो किंवा जो छोटा आहे, तर तुम्ही इकोचा तो टॉपिक घेतला इकॉनॉमिक्सचा आणि तो तुमचा झाला, तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे, तर तुम्ही नेक्स्ट डेचे जे टार्गेट आहे ते त्याच दिवशी घेऊ शकता. मग ते समाजसुधारक घ्याल, मॅथ्स रिजनिंग घ्याल, करंट अफेअर्स घ्याल, काही घ्याल, तुम्ही कशीही फेरफार करू शकता. फक्त याच्यामध्ये अट काय आहे की जे तुम्हाला 7 दिवसांसाठी किंवा महिन्यासाठी सांगितले ते तुम्हाला तेवढ्या दिवसांमध्येच संपवायचे आहे. बाकी तुम्ही काहीही फेरफार कराल तर त्याच्यासाठी तुम्ही कम्प्लिटली फ्री आहात. हे कंपल्शन नाही आहे, पण ज्यावेळेला हे दिलेलं आहे मी तर त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी स्टडी आहे म्हणून ते दिलं आहे. सो तुमच्याकडे नवीन काही चांगली आयडिया असेल तर डेफिनेटली शेअर करा, पण त्याचे जे काही फायदे आहेत, तोटे आहेत, त्या सगळ्यासहित शेअर करा. फक्त दुसरं कोणीतरी करते म्हणून कुठलीही गोष्ट करू नका, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये जे इतरांसोबत कंपॅरिझन करत बसतात ते कधीच जिंकत नाहीत. ज्यांना स्वतःशी कंपेअर करता आलं, ज्यांना कालच्यापेक्षा आज स्वतःला बेटर करता आलं, त्यांचा रिझल्ट येत असतो. बाकी तुमची मर्जी. मग समाजसुधारक हा पॉईंट कंबाईनला आहे, इकडे आहे. कंबाईनला तर 8 ते 9 प्रश्न तिथे येतात. जरी आता तो मेन्सला राहिलेला नसेल पार्ट तरीसुद्धा प्रीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तर तो तुम्हाला इकडे करायचा आहे. तर याची तुमची तयारी सोबत होऊ शकते. आणि एक मुद्दा नवीन येतो, शेजारील देशांची माहिती. म्हणजे अर्थात इथे जॉग्राफी येतो. असं काही नाही आहे की जॉग्राफीचे इतर प्रश्न येणारच नाहीत. जॉग्राफीचे बाकीचे प्रश्न पण तुम्हाला बेसिक पाहायला मिळतात. जनरली तलाठीसाठी सगळेजण ठोकळा जे असतं, म्हणजे जे मोठं पुस्तक असतं, मग कोणी तात्यांचा ठोकळा, कोणी आय थिंक गायकवाड सरांचा ठोकळा, ते ठोकळे जे आहेत ते अभ्यासतात. कुठलंही एक बेस्ट बुक मार्केटमधलं घेऊन तुम्ही अभ्यासलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. बुकलिस्टसाठी मे बी एखादी बुकलिस्ट जी आहे ती मी टेलिग्रामवरतीच सेंड करेन, व्हिडिओ नाही बनवत बसत. पण हां, इथे आता काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. ज्यांनी हे फॉलो केलं त्यांना याचा फायदा झाला आहे, ज्यांनी नाही केलं त्यांना मी आता म्हणजे त्या बाबतीत नाही हेल्प करू शकत, कारण हे तुमचं राहिलं आहे पाठीमागे. सो त्याला काही ऑप्शन नाही आहे, तुम्हाला ते मॅनेज करावं लागेल. आता मुद्दा येतो की तलाठी करू की कंबाईन करू. ठीक आहे, जर तुमची प्रायोरिटी केवळ जॉब मिळवणं ही असेल, कारण हे मी का म्हणते, कोविडमध्ये 2 वर्ष मुलांची अशी गेली आहेत की जे मुलं अगोदरपासूनच 3-4 वर्ष ज्यांनी या क्षेत्रामध्ये दिलेली आहेत, जे नोकरीच्या मागे आहेत, या 1-2 वर्षामध्ये एवढी खराब कंडिशन झाली आहे मुलांची की काही करून फक्त पोटाला, म्हणजे आपलं काय ते म्हणतो ना की म्हणजे पोट भरण्यापुरतं काहीतरी साधन मिळालं पाहिजे, उदरनिर्वाहासाठी एखादा जॉब पाहिजे, या कंडिशनमध्ये काही मुलं आहेत. काही मुलांची कदाचित एवढी वाईट कंडिशन नसेल, पण तरीसुद्धा जॉब नाही आहे. मेंटल प्रेशर एवढं आहे ना, एवढं जास्त प्रेशराईज होत आहेत मुलं की त्याच्यामुळे मग निगेटिव्ह विचार करायला लागतात, कोणी डिप्रेशनमध्ये जात आहे. सो जर तुम्ही अशाच सिच्युएशनमधून आला असाल आणि तुम्हाला आता जॉब ही तुमची प्रायोरिटी असेल तर गो फॉर तलाठी भरती. हे मी अगदी प्रॅक्टिकल वेनी सांगते. मी तुम्हाला बिलकुल म्हणत नाही की तुम्ही MPSC सोडा, पण तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, कारण तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहेत. तिसरा माणूस तुम्हाला फक्त सल्ला देऊ शकतो ऑन द बेसिस की तुम्ही काय त्या माणसाला सांगताय. तुम्ही फक्त याल आणि मला विचाराल की आम्हाला कळत नाही की मी तलाठी करू की कंबाईन करू. ठीक आहे, सरळ सरळ तुमचा प्रश्न आहे. आय डोंट नो की तुमचे प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहेत, तुम्ही कुठल्या फॅमिली कंडिशनमधून जात आहात, तुमची इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे, तुम्ही अजून तुमच्या आयुष्यातली किती वर्ष देऊ शकता स्पर्धा परीक्षेसाठी, याच्याबद्दल मला काही माहिती नाही. मी फक्त काय म्हणेन की तलाठी भरती म्हणजे मी म्हणजे XYZ कोणीही व्यक्ती की नाही कंबाईन कर, कंबाईनमधून एवढी सगळी पदं आहेत, कंबाईनला चान्स आहे. कोणी तुम्हाला म्हणेल की अरे नको तिकडे फार स्पर्धा आहे, आता तिकडे तर म्हणजे सगळे BC वाले एकत्र आले, तू काय कर की इकडेच दे. हा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असेल, ज्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे असेल किंवा त्याच्या त्याच्या नॉलेजच्या लेवलप्रमाणे, अंडरस्टँडिंग लेवलप्रमाणे असेल. तुमचे प्रॉब्लेम काय आहेत, कुठल्या गोष्टीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. जर तुम्ही या प्रयत्नामध्ये नोकरीला लागलात, म्हणजे एक टाईम स्पॅन पण असतो ना की तुम्ही जर तलाठी भरती दिली तर तुम्हाला माहिती की किती दिवसांमध्ये एक्झाम होईल, एक तुम्हाला माहिती आहे ॲप्रोक्झिमेटली ढोबळ मानाने तुम्हाला माहिती आहे किती दिवसांमध्ये एक्झाम होईल, किती दिवसांमध्ये रिझल्ट येईल, किती दिवसात माझं जॉईनिंग होईल. क्लिअर. आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्यानंतर माझ्या घरची जी परिस्थिती आहे किंवा आत्ता माझी जी कंडिशन आहे ती सुधारेल की नाही सुधारेल. कंबाईन द्यायची तर तुम्हाला त्या गोष्टीची खात्री पाहिजे की काही झालं तरी या अटेम्प्टमध्ये माझं म्हणजे कंबाईन निघेल का. तुम्ही जर फ्रेशर असाल तर एक आपल्याकडे प्रथा आहे की अनुभवासाठी MPSC, जे अनुभवासाठी देतात ना MPSC, त्यांची 3-4 वर्ष वाया जातात. सो तुम्ही जर असा विचार करत असाल की अनुभवासाठी द्यायचे तर तुमची सुरुवातच चुकीची आहे.
तुम्ही MPSCची एक्झाम कधीही अनुभवासाठी देऊ नका. हां, तुम्ही अपिअरच नाही आहात म्हणजे तुम्ही FYला SYला आहात आणि म्हणून द्यायची तर द्या, डेफिनेटली द्या. पण ज्या वेळेला तुमचं ग्रॅज्युएशन होते आणि तुमचं म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात कम्प्लिटली ती एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी, त्यावेळेला तुमचा फर्स्ट अँड लास्ट अटेम्प्ट म्हणूनच तुम्हाला त्याला सामोरं गेलं पाहिजे. मला पोस्ट मिळवायची आहे या दृष्टीनेच तुम्ही ती एक्झाम द्या. एक्सपिरियन्ससाठी एक्झाम देऊ नका. ती एक्सपिरियन्स घ्यायची जागा नाही आहे. तुम्ही जो काही अभ्यास करताय आणि एवढा अभ्यास करूनही तुमचा रिझल्ट नाही आला तर 100% तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतच असतो. त्याच्यासाठी स्वतःहून स्वतःचं कष्ट, स्वतःचा वेळ, घरच्यांचे पैसे सगळं वाया घालवू नका. क्लिअर? मग तुम्ही ठरवाल की तुमच्यासाठी काय आवश्यक आहे. म्हणजे कंबाईंडसाठी तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता का? तुम्ही कंबाईंड प्री क्वालिफाय होण्याएवढा तुमचा स्टडी आहे का? तुम्ही ते कराल का? तुमची कष्ट घेण्याची तयारी आहे का? तुमचं 100% ड्रीम असेल की नाही, काही झालं तरी मला ग्रुप बी किंवा ग्रुप सीचीच पोस्ट पाहिजे, माझं ड्रीमच आहे की मला STI व्हायचं आहे, मला PSI व्हायचं आहे, मला ASO व्हायचं आहे, मला एक्साईज इन्स्पेक्टर व्हायचं आहे, मला टॅक्स असिस्टंट व्हायचं आहे, मला क्लर्क व्हायचं आहे किंवा जी कुठली पदं आहेत त्याच्यामध्ये, हे तुमचं फिक्सच आहे की नाही मला तेच करायचं आहे, देन गो फॉर इट. आणि तिथे मग तुमचं 100% द्या, बिलकुल मागे पडू नका. पण जर तुमची आत्ता ही कंडिशन असेल की मला जॉबच पाहिजे, काहीही करून कुठली तरी नोकरी पाहिजे, तर हा एक ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. जर तुम्ही यात विधा मनस्थितीत असाल की अरे दोन्हीही करायचं आहे, माझ्यासाठी असं काहीच नाही की म्हणजे हे तरी केलंच पाहिजे किंवा ते तरी केलंच पाहिजे, तर मी सांगेन की दोन्हीची सोबत तयारी करा. पण अगेन तिथे सुद्धा स्टडीचा प्रेफरन्स तुम्हाला ठरवावा लागेल. जी एक्झाम आधी येते त्या एक्झामनुसार. आणि तिथे तुमचा रिझल्ट आल्यानंतर एक लक्षात ठेवा की याची म्हणजे तुमचं जर तलाठी म्हणून सिलेक्शन झालं तर ते करत करत तुम्ही कंबाईंड MPSC 100% करू शकता. पण MPSCमध्ये एक झालं आहे, रिझल्ट आल्यानंतर त्यांचा स्ट्रगल बरीच मुलं सांगतात, त्याच्यातून जिद्दीने तुम्ही कसं उभं राहा हे सुद्धा बरेच जण सांगतात. शेवटपर्यंत सोडू नका हे सुद्धा बरेच सांगतात. शेवटच्या अटेम्प्टपर्यंत म्हणजे जोपर्यंत एज पार होत नाही तोपर्यंत तुम्ही लढत राहा हे सुद्धा बरेच जण सांगतात. पण त्या कालावधीमध्ये जो काही तुमच्या आयुष्याचा कालावधी गेलेला असतो, जे काही तुम्ही सफर केलेलं असतं, जे काही तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या रिलेटिव्हनी, तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सफर केलेलं असतं, या गोष्टींबद्दल तुम्हाला तोपर्यंत कल्पना येत नाही जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युली त्याच्यातून जात नाही. आणि सध्या जर आपण पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की बेरोजगारी खूप वाढते, नोकरीचे चान्सेस नाही आहेत. याच्यातून बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेला तुमच्यावरती कोणीतरी अवलंबून असतं एका ठराविक वयापर्यंत, अगदी 21-22 वर्षाचे होईपर्यंत, काही मुलं तर अगदी 24-25 वर्षाचे होईपर्यंत काही नसतं, घरून भरपूर सपोर्ट असतो. पण तुम्ही एक एज लिमिट ओलांडल्यानंतर तुम्ही म्हणजे जी काही मुलं म्हणून आपण वावरत असतो त्यांची मुलं म्हणजे मुलगा आहे, मुलगी आहे म्हणून तुमचं कुठेतरी एका माणसात रूपांतर होत असतं. तुमच्यावरती जबाबदारी घेण्याची वेळ आलेली असते आणि त्यावेळेलाही जर तुम्ही स्वतःचंच पोट भरण्यासाठी धडपडत असाल तर तुम्हाला समाज जगू देत नाही. सो ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आहेत ना त्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करा. स्पर्धा परीक्षेत फक्त मी ठराविक एका अधिकाऱ्याचं भाषण ऐकलंय आणि त्यांनी कसा स्ट्रगल केला, मी तसा स्ट्रगल करून तिथपर्यंत पोहोचेन, याच्यात शहाणपण नसतं. त्याच्या स्ट्रगलमधून तुम्ही काय शिकताय आणि तुम्ही कुठला योग्य निर्णय घेताय याच्यात शहाणपण असतं. नाही त्यांनी केलं म्हणजे ते 38व्या वर्षी लास्ट अटेम्प्टला ते क्वालिफाय झाले, मग मी 38 वर्षापर्यंत ट्राय करेन. तुमचं आयुष्य सगळं त्याच्यातच चाललं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला MPSCच करायची, 100% करा. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे एक म्हणजे हे आज काळाची गरज आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठा एक लोंढा म्हणूयात आपण की तो इकडे येतोय स्पर्धा परीक्षेकडे. खूप मोठी स्पर्धा आहे. ज्या मुलांनी 2013-2014ला पोलीस भरतीची तयारी सुरू केली ती मुलं अजूनही पोलीस भरतीची तयारी करत आहेत. 2013 पासून 2022 म्हणजे 2023मध्ये एक्झाम होणार. 10 वर्षाचा कालावधी, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थी फक्त आणि फक्त पोलीस भरतीचा अभ्यास करतोय. त्यांनी लाईफमध्ये काय कमवलं, त्याच्या लाईफमधून काय गेलं, त्याच्या लाईफमध्ये किती गोष्टींची भर पडली, किती गोष्टी कमी झाल्या, 0 हिशोब आहे त्या विद्यार्थ्याकडे. येते लक्षात. आणि या 10 वर्षामध्ये तुम्ही जर तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतःचा खर्चही भागवू शकत नसाल, त्याच्यासाठीही तुम्ही जर तुमच्या घरातल्यांवरती अवलंबून असाल तर मग तुम्ही एक विचार करा की एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून तुमच्या आईवडिलांप्रती तुमची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी म्हणजे तुम्ही कधी पाडणार. त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना जेव्हा तुमच्या आधाराची गरज आहे त्यावेळेला ते तुमची काठी म्हणून उभे आहेत, ते तुमच्या पाठीमागे सपोर्टला उभे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे त्यांना तुमची गरज असणार आहे त्यावेळेला तुम्ही त्यांच्याजवळ नसणार आहात, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी असणार आहात. सो या गोष्टींचा विचार करा. एक काहीतरी तुमच्याकडे सेफ बाजू असायला पाहिजे.
ते करत करत तुम्ही MPSC करू शकता. 100% हेही खरं आहे की काही व्यक्ती असतात ज्यांच्याकडे कुठलाच ऑप्शन नसतो म्हणून ते MPSC करतात आणि त्यांचा 100% देतात आणि ते क्वालिफाय होतात. पण असेही लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, त्याच्यासाठी एक सेफ साईट त्यांनी ऑलरेडी सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं आणि ते मग त्यांची ड्रीम पोस्टसुद्धा त्यांनी अचीव केली. प्रॅक्टिकल विचार करायचा आहे. शेवटी ज्याचा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी कोणालाही फोर्स नाही करते की तुम्ही असंच करा. मी फक्त माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू सांगते, कारण ती रियालिटी आहे ज्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही. कारण आमच्यासारखे लोक जर तुम्हाला हे सांगायला लागले तर आमची दुकानं बंद पडतील. आलं लक्षात? पण म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. हे काही दुकान वगैरे नाही आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, कारण मी स्वतः त्या सिच्युएशनमधून गेलेली आहे. मी आजूबाजूला खूप सगळे लोक पाहते की जे त्या सिच्युएशनमधून जात आहेत, ज्यांना त्याच्यातून सावरता आलं, त्यांचं आयुष्य खरंच आज ते एका चांगल्या पोझिशनला आहे. जसं मी उदाहरण दिलं की तलाठी पोस्ट घेऊन त्याच्यानंतर तयारी केली आणि त्यांनी ASO टॉप केलं, तर तुम्हीही करू शकता. जरुरी नाही आहे की म्हणजे मी जर जॉब केला तर माझं होणार नाही. कितीतरी लोक आहेत जॉब करतात आणि त्यांचं सिलेक्शन होतं. किती दिवस तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या चपल्या झिजवणार त्या लायब्ररीच्या पायऱ्या चढण्यासाठी, तिथे जाऊन खुर्ची झिजवणार, त्याच्यावरती बसून दिवसभर. काहीतरी करा की त्याच्यासोबत मग तुम्हाला पण एक आनंद मिळेल की अरे हां, मी माझं स्वप्न मिळवलं. याच्यात कसला स्ट्रगल असतो की तुमचे आईवडील तुम्हाला पैसे देत आहेत, सगळं काही तुम्हाला येतं आहे. तुमच्या लायब्ररीची फी दिली जाते, तुमच्या मेसची फी दिली जाते, तुमच्या पुस्तकांचे पैसे दिले जात आहेत, तुमच्या कपड्यांचे पैसे दिले जातात. तुम्हाला उद्या वाटलं की नाही मला एखादा कोर्स घ्यायचा, त्याचे पैसे दिले जातात आणि तुम्ही लायब्ररीमध्ये बसताय, पुस्तकं वाचता आणि मी खूप स्ट्रगल केलं. काय स्ट्रगल आहे तुमच्या लाईफमध्ये? थोडा विचार करा या गोष्टींचा. मी आता हे बोलायला लागले तर खूप बोलेन, तो विषय नाही आहे. हे ठरवा तुमच्या प्रायोरिटीनुसार तुमचे प्रॉब्लेम्स आणि त्याचं सोल्युशन हे तुम्हालाच माहिती असणार आहे, कारण तुमची सिच्युएशन काय आहे, तुमची कंडिशन काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. बेस्ट वे सांगू, जो मी यापूर्वी पण सांगितलं आहे, ज्यावेळेला असं कन्फ्युजन होतं की 2 मार्ग आहेत आणि कळत नाही की कुठला सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याजवळ 2 ऑप्शन आहेत, A आणि B, आणि तुम्हाला समजत नाही की मी याच्यातला कुठला चूज करू. सरळ हे दोन्ही ऑप्शन जे आहेत ते लिहून काढायचे. फॉर एक्झाम्पल, आता इथलं जर उदाहरण घेतलं, तलाठी करू की कंबाईन करू, तुमच्याकडे पहिला ऑप्शन आहे की तुम्हाला तलाठी करायचं आहे, तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे की नाही मला कंबाईन करायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये डिसिजन कसा घेणार? इथे 2 कॉलम करायचे, इथे 2 कॉलम करायचे. इथे लिहायचं जर तुम्ही तलाठीची तयारी केली तर त्याचे फायदे काय काय आहेत. ज्यावेळेला तुम्ही फायदे लिहिताना त्यावेळेला प्रत्येक गोष्ट लिहा, की म्हणजे प्रेडिक्शन पण लिहा की किती दिवसात एक्झाम होईल, किती दिवसात रिझल्ट येऊ शकतो, किती दिवसात माझं सिलेक्शन होऊ शकतं, माझे पास होण्याचे चान्सेस किती आहेत, मी याचा अभ्यास करण्यासाठी किती सक्षम आहे, किती कॅपेबल आहे, माझ्याकडे तेवढी पात्रता आहे का की मी ही एक्झाम अभ्यास करून पास होऊ शकेन. ठीक आहे. याचे तोटे पण लिहून ठेवा. याच्यामधला एक तोटा काय असू शकतो की मी तलाठीचा अभ्यास करायला लागलो, माझं कंबाईनच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल, माझं स्वप्न थोडंसं पोस्टपोन होईल, किंवा मे बी मी या प्रवाहापासून वेगळं जाईन. काहीही असू शकतात. तुमच्या पद्धतीने याचे तुम्हाला जे वाटतात की जर मी याचा अभ्यास केला तर मला काय काय नुकसान होऊ शकतं हे इथे लिहा. सेम कंबाईनच्या बाबतीत करा. जर मी कंबाईनचा अभ्यास केला तर माझ्याकडे फायदे काय आहेत, अजून मला किती महिने आहेत माझ्याकडे, मोर दॅन आय थिंक 180 डेज चॅलेंज आपण सुरू केलं, त्यातले 30 महिने गेले, 150 डेज चॅलेंज सुरू झाले, म्हणजे जवळपास 140च्या आसपास, 145च्या आसपास तुमच्याकडे दिवस आहेत. त्या दिवसांमध्ये मी हे करू शकेन का? करू शकत असेल तर तिथून पुढे प्री आहे, मेन्स आहे, तिथून पुढे रिझल्ट आहे. कालावधी किती लागणार आहे, इकडचा सगळं मी प्लस मायनस दोन्ही सांगते. इकडचे तोटे काय आहेत आणि इकडचे फायदे काय आहेत. फायदा काय आहे की मला माझी ड्रीम पोस्ट मिळेल, इथे मिळणार आहे त्याच्यापेक्षा इथे मला जास्त मान मिळणार आहे, इथे मला लोक खांद्यावर घेऊन नाचतील, माझे आईवडील खूप जास्त खुश होतील जर मी PSI ST IASO झालो तर ॲज कम्पेअर्ड टू तलाठी. हा एक असतो माइंडसेट असतो. कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही पहा, आपल्याकडे एखादा डेप्युटी कलेक्टर झालेला मुलगा असेल, त्याच्या शेजारी PSI वाला उभा असेल, आपल्याकडचे लोक तर PSI ला डोक्यावरती घेऊन नाचतात. ही रियालिटी आहे महाराष्ट्रातली. कारण फौजदार त्या म्हणजे वर्दीची म्हणा किंवा त्या शब्दाची म्हणा एक क्रेज आहे आपल्याकडे लोकांमध्ये. तर हे तुमच्या दृष्टीने फायदा काय आहे, तोटा काय आहे, इकॉनॉमिकल कंडिशनचा विचार करा. हे गरजेचं आहे की हे गरजेचं आहे, कुठलं तुमच्यासाठी, तुमच्याकडे वेळ किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. हे लिहा. या दोन्हीपैकी ज्या पण कॉलममध्ये तुम्हाला फायदे जास्त दिसतील आणि तोटे कमी दिसतील तो ऑप्शन निवडा आणि त्याच्यासोबत चला. दोन्ही पॅरलली करणं शक्य असेल तर त्या दोन्हीचं नियोजन करताना पण याच पद्धतीने करा की तुम्हाला कुठे किती वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यानुसार तुमचं डिसाईड होईल. आलं लक्षात?
त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा की हा जो सब्जेक्ट मी बोलले की थोडासा डिफिकल्ट आहे, पण ज्याचा स्ट्रॉंग आहे त्याचा रिझल्ट 100% येतो. त्याचं रिझन खूप सगळे लोक स्पर्धेमध्ये असे असतात. आता स्पेसिफिकली पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत. तलाठी भरती आली तर 100% तलाठी भरतीचा विचार करत असतात, कारण त्यांना तलाठी भरती द्यायची असते. त्यांना कुठली ना कुठली तरी नोकरी हवी असते आणि तिकडे ग्राउंड आहे. तर ग्राउंड नाही झालं तर मग काय, म्हणजे लेखीमध्ये चला माझं होऊन जाईल, पण ग्राउंड नाही झालं तर काय. काही जणांचं ग्राउंड खूप स्ट्रॉंग असतं, लेखीमध्ये नाही झालं तर काय, हे प्रश्न त्यांच्यासमोर असतात. त्यामुळे ते जर इकडे वळले तर मग अगेन त्यांना इंग्लिश हा सब्जेक्ट नसतो. आणि मी जेवढ्या लोकांना ओळखते मला माहिती आहे की त्यांना इंग्लिशची फार भीती वाटते. सो हा जर तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट झाला तर तुमचे पास होण्याचे चान्सेस वाढतात. फक्त 2 पुस्तकं वाचायचे, मराठीसाठी 1, इंग्लिशसाठी 1 आणि प्रश्न सोडवत बसायचे, झालं. काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. सो इंग्लिशसाठी तुम्हाला माझा जो चॅनल आहे वॉरियर सुप्रिया यूट्यूब, तो थोडासा हेल्प करेल. आणि मी विचार करते की त्याच्यावरती जे बेसिक क्वेश्चन्स असतात जे की तलाठीला आलेले आहेत किंवा इतर ग्रुप सी ग्रुप डीला आलेले आहेत किंवा जे MPSCला आलेले आहेत, म्हणजे MPSCचे तर मी आता घ्यायला सुरुवात केली आहे, कंबाईंड ग्रुप बीचे वगैरे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस घेते. तर त्याच्यातून बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या कवर करते. काही लेक्चर्स जे आहेत ते टॉपिक वाईज पण मी दिलेले आहेत, तर तिथे मी ते व्हिडिओज कम्प्लिटली फ्रीमध्ये देईन. जो काही प्लॅन आहे तो पण फ्रीमध्ये देते, व्हिडिओज पण फ्रीमध्ये देईन. कुठलीही फी वगैरे तुमच्याकडून मी नाही घेते आणि कोणी घेणारी नाही वॉरियर ऑफिसरकडून, ठीक आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काय करू शकता, तो चॅनल फॉलो करू शकता. जर तुम्हाला लँग्वेज इझी वाटली, जर तुम्हाला वाटलं की त्याचा फायदा होतोय, तर तुम्ही ते व्हिडिओज पहा. जर तुम्हाला वाटलं की मॅमचं नाही समजते, मला दुसऱ्या एखाद्या टीचरचं समजते, तर तुम्ही ते फॉलो करा. पण सिलेक्ट करा तुम्हाला कोणाचं समजतं. मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत पण खूप सगळे शिक्षक आहेत जे खूप सुंदर पद्धतीने शिकवतात, अतिशय उत्तम पद्धतीने शिकवतात. पण तुम्हाला कुठल्या शिक्षकाची लँग्वेज समजते ते इम्पॉर्टंट आहे. काही शिक्षक खूप चांगले शिकवतात, पण शिकवताना मध्ये इकडच्या तिकडच्या गप्पांनी ते खूप इरिटेट करतात. काही मुलांच्या बाबतीत होतं असं की त्यांना ते म्हणजे तो वेळ जो जातो ना तो नाही आवडत. तर तुमच्या पद्धतीने कोण सोयीचं आहे ते तुम्ही निवडायचं. तुम्हाला ज्याची लँग्वेज चांगली समजते ती निवडायची आणि करायचं. असं नाही आहे की मॅमनी प्लॅन दिला आहे मग सगळं काही मॅमचंच फॉलो करायचं आहे. नो, मॅम तुम्हाला प्लॅन देतील, तुम्ही ठरवा की तुमचा फायदा कुठे आहे. ज्या शिक्षकाची भाषा तुम्हाला समजते, जिथे तुमचा टाईम सेव्ह होतो, जिथे तुमचा स्कोर वाढण्याचे चान्सेस आहेत, ती गोष्ट फॉलो करायची. समजलं? तर आता या व्हिडिओचा सारांश तुमच्या लक्षात आला असेल की मला काय सांगायचं होतं, की या 2 परीक्षांची तयारी तुम्ही एकत्रित करू शकता. पण अगेन जर तुम्ही कंबाईंड आणि तलाठी एकत्र करायचं ठरवलं तर तुम्हाला मराठी इंग्लिशसाठी एक ठराविक वेळच जो आहे तो अलॉट करावा लागेल. त्या वेळेतच तुम्हाला मराठी इंग्लिश कंप्लीट करावं लागेल. त्याचं रिझन म्हणजे तुम्हाला कंबाईंडला जर वेळ द्यायचा आहे तर कंबाईंडचा सिलेबस व्हास्ट आहे तलाठीपेक्षा, आणि तो सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर मराठी इंग्लिशवरती, म्हणजे मराठी इंग्लिश टाईममध्ये जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्ही नंतर जो अभ्यास कराल तो तुम्हाला दोन्हीकडे उपयोगी येईल. असं नको व्हायला की तुम्ही हे करत बसलात, म्हणजे बाकीचं सगळं केलं आणि तुम्ही ज्यावेळेला ऐन वेळेला एक्झाम जवळ आली त्यावेळेला तुम्ही मराठी इंग्लिश घेऊन बसलात आणि त्याच्यामुळे कंबाईंडसाठी जे इम्पॉर्टंट इकडचं तुम्ही वाचलेलं आहे त्याचं तुम्हाला विस्मरण व्हायला लागलं. असं व्हायला नको. त्या दृष्टीने विचार करा आणि त्या दृष्टीने प्लॅनिंग बनवा. आणि अजून सांगते, फक्त वाचन करू नका. तुम्ही कितीही वाचा, कितीही पुस्तकं पाठ करा, त्याचा फायदा नाही जोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला मदत झाली असेल तुमचा डिसिजन घ्यायला. परत एकदा सांगते, आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे तुम्हाला सगळ्या अपडेट मिळतील. बुकलिस्ट सेंड करण्याचा प्रयत्न करेन आणि प्लॅन जरी मी तुमच्यासोबत शेअर केला तलाठीचा तर तो पण तिकडेच तुमच्यासोबत मी शेअर करेन. त्यामुळे टेलिग्राम चॅनल अगोदर जॉईन करून घ्या आणि मग बाकी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन आणि प्लॅन जो आहे तो पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. लगेच आज किंवा उद्या का नाही देऊ शकत, कारण प्लॅन बनवायचा आहे. तो मला कुठून असं कोणाचं तरी उचलून कॉपी करून तुमच्यापर्यंत नाही घेऊन यायचं जसं की बाकीचे लोक करतात. मला प्रॉपरली सिलेबसमधले टॉपिक ते सगळे पाहून प्रॉपरली ते फ्रेम करावं लागेल. तुम्हाला टाईम किती मिळतोय, त्याच्यामध्ये किती टाईम तुम्हाला कुठल्या विषयाला द्यायचा आहे, कुठल्या टॉपिकला किती टाईम द्यायचा आहे, इंग्लिशसाठी तुम्हाला सफिशियंट टाईम मिळाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो द्यावा लागेल. कारण तलाठी भरती करणारे जे विद्यार्थी असतील ते पहिल्यांदाच, म्हणजे जे कंबाईन करत आहेत किंवा इतर जे फक्त पहिल्यापासून प्रीचंच रडगाणं गात आलेले आहेत त्यांनी कधी इंग्लिश पाहिलंच नसेल. सो तुम्हाला इंग्लिशसाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल, कारण
एक्झाम जवळ आली आहे. कंबाईनसाठी आपण तसं का नाही केलं, कारण कंबाईनची मेन्स अजून दूर आहे. ॲटलिस्ट तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात, हा त्यावेळेला आपला एक हेतू होता. म्हणून मराठी आणि इंग्लिश जे आहे ते एका दिवशी दोन्ही सब्जेक्टचे एक एक टॉपिक दिले होते. इकडे 2 महिन्यामध्ये प्लॅन बसवायचा आहे, तर तो थोडासा प्रॉपरली करावा लागेल, त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागेल, बट तो मी डेफिनेटली तुमच्यापर्यंत घेऊन येईन. या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असतील, स्टडी रिलेटेड असतील, किंवा तुम्हाला अभ्यास करताना म्हणजे इतर जरी काही प्रॉब्लेम येत असतील, जसं की बऱ्याच जणांना बाकीचे जे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात किंवा इतर काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला विनाकारण त्रास देत असतात, ज्याच्यामुळे तुम्ही अभ्यासावरती फोकस नाही करू शकत, अशा रिलेटेड जरी असेल की तुम्ही अभ्यास करताना काही प्रॉब्लेम्स फेस करताय, तरी ते तुम्ही शेअर करू शकता. मी डेफिनेटली तुमच्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला मी जे प्रयत्न करते हे जर आवडत असतील, तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल, तर हे व्हिडिओज 100% शेअर करा, कारण तुम्हाला जर फायदा होतो आहे तर इतरांना पण त्याचा फायदा होईल. आणि मला नेहमी असं वाटतं की जेवढं तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालाल तेवढे तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात. असं नाही आहे की तुम्ही सोबत घेतला म्हणून स्पर्धा वाढली आणि तुम्ही मागे राहिला, असं कधीच होत नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करता, समोरचा माणूसही तुमच्यासोबत त्याचं नॉलेज शेअर करत असतो आणि त्याच्यातून फक्त फायदाच होत असतो. लहानपणापासून सुविचार ऐकला असेल की ज्ञान हे दिल्याने वाढत असतं, त्याच्यामुळे ते देण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ फायदेशीर वाटत असला तरच शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.